नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आलो आहेत अमरावती जिल्ह्यातील वनश्री ॲग्रो टुरिझममध्ये आणि फार्म हाऊस आहे हे. आणि इतकं सुंदर आहे ना हे बघा. खूपच सुंदर आहे. आणि हे प्रवेशद्वार आहे इथलं. हे अमरावती जिल्ह्यात पडतं. आणि इथे येण्यासाठी आमची खास सवारी म्हणजे हा ट्रॅक्टरमध्ये अरेंजमेंट केली होती मुलांनी. वरून तालपत्री बांधली ऊन लागू नये म्हणून. आणि असं मंडपसारखं केलं वरती. आणि हे बघा चढण्यासाठी पायऱ्या वगैरे बघा ना तुम्ही, निशाणी लावून छान. आणि कारण आम्ही 35 जण होतो आणि हे माझ्या मामाच्या गावावरून फक्त 20 किलोमीटर आहे, म्हणून आम्ही ट्रॅक्टरमध्ये गेलो. मजाही येते ना त्यामध्ये. आणि हे बघा छान असं बसण्यासाठी. आणि हे खालचं जे दिसतंय ना तुम्हाला, हे शेणामातीने सारवलेलं आहे. आणि हे फार्म हाऊस म्हणजे एकदम इतकं सुंदर आहे ना हे. जुन्या आठवणी ज्या आपल्या होत्या, म्हणजे जुनी लोक जशी राहत होती त्या आठवणी पुन्हा म्हणजे अशा फिरते आपल्या याच्यामध्ये दिमागामध्ये की नाही, जुनं ते सोनं होतं म्हणून. आणि हे इथलं डेकोरेशन, म्हणून जुनी लोक बिमार जास्त पडत नव्हती. आणि हे बघा हिरवीगार झाडं. इथली झाडं अजूनही इतक्या टेम्परेचरमध्ये हिरवीगार आहेत. तुम्हाला दाखवते हे बघा. आणि फुलं पण इतकी टवटवीत आहेत ना इथली. आणि वारली प्रिंट वगैरे करून इतकं छान सुंदर डेकोरेशन केलं आहे. हे बघा ही फुलं. आणि तुम्हाला दाखवते मी. इथे ना एक मला पिंड दिसली, इतकं छान वाटत होतं ते. दाखवते मी तुम्हाला. आधी हे बघून घ्या तुम्ही. कुठे जायचं हे बघा, ही पिंड आहे ती. आणि आल्या आल्या आम्हाला हे लिंबू सरबत दिलं गेलं. आणि लगेच माझी नजर या माऊलींच्या मूर्तीवरती पडली. आहे ना खूप सुंदर ही मूर्ती. आणि यांच्या किचनचं नाव आहे अन्नपूर्णा. आणि हे अशा टोपल्यांमध्ये लाईट्स वगैरे लावून असं डेकोरेशन केलं होते. हे दुपारची वेळ होती त्यामुळे लाईट्स वगैरे काही लागले नव्हते, रात्री लागत असतील. असं खूप सुंदर सुंदर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये यांनी म्हणजे सजावट केलेली आहे. आणि आमचं जेवण वगैरे आटोपलं. आणि छोटा स्विमिंग पूल आहे इथे, तिथे जाण्याचं ठरवलं आम्ही. हे बघा. आणि मग आमची धमाल मस्ती सुरू झाली छान. मग तर कोणी ऐकायलाच तयार नव्हतं. धमाल काय मस्ती काय, कोणी निघायला तयार नाही. स्विमिंग पूल पण छान आहे इथे. आणि छोट्या मुलांसाठी पण छोटा पूल आहे. जास्त लोक असले की मजा खूप छान येते. आणि सगळी माझी बहीण भावंड आहे ती. कोणी मामे भाऊ, कोणी आत्तू भाऊ, कोणी मावशीची मुलं, कोणी त्यांची मुलं, आमची मुलं, असं मिळून आम्ही. अजूनही लोक कमी आहेत यात. एवढी धमाल केली ना. आणि रील्स पण बनवल्या आम्ही त्यात डान्सच्या. एवढी धमाल की निघावंच वाटत नव्हतं. छान आहे, खूप सुंदर आहे इथलं. हे बघा बॅक साईड बघा तुम्ही. हे बघा रील्स, आमची मस्ती. आणि थकल्यानंतर मग आम्ही जेवण केलं. जेवण पण मेनू पण इतका छान होता ना तिथला, कढी भाजी. आणि मग असं वाटलं की थोडा निवांत आराम करावा. माझ्या बॅक साईडला ना ग्राउंड आहे क्रिकेटचं. मुलं तिथं खेळायला गेली. आणि आम्ही सगळे लेडीज जेंट्स वगैरे ज्यांना आराम करायचा होता, असे पाळण्याची वगैरे सोय आहे तिथे. मग तिथेच आम्ही आराम केला थोडा वेळ. आणि ही गुलाबाची शेती कटिंग झालेली आहे इथली गुलाबाची. आणि थोडं उन्हाचं वातावरण होतं त्यामुळे फुलं पण ती थोडी चिमल्यासारखी दिसत आहे. आणि 4ची वेळ झाली, मग असं वाटलं थोडं चला फिरून याव. बघा ना किती सुंदर वातावरण आहे ना हे. बघ हिरवगार, इतकं छान वाटत होतं ना तिथे. आणि मग चहाची सोय झाली. हे बघा असे बसण्यासाठी पलंग वगैरे आहे तिथे छोटे. चहा वगैरे घेऊन मग आम्ही मुलं बसली कबड्डी. आम्ही पण खेळलो कबड्डी. संध्याकाळची वेळ झाली निघण्याची. बघा कबड्डीची सुरुवात झाली आमची. मस्त ग्राउंडमध्ये कबड्डी खेळलो.
कोणाला ज्याला बसावंसं वाटत होतं ते बसली. आणि हा पाहुणा बघा मस्त डान्स करतोय. मुलांनी काय बैलबंडीची सवारी केली, मग बैलबंडीची पण सोय आहे तिथे. आणि मग झाली निघण्याची वेळ आमची. चला तर मग भेटूया. बाय बाय.